मंडळी, आज आपण आलो आहे या द्राक्षाच्या प्लॉटवरती. तर या द्राक्षाच्या प्लॉटमध्ये कोणती व्हरायटी आहे, त्याचबरोबर या व्हरायटी वैशिष्ट्य काय आहेत ते जाणून घेणार आहोत त्यांच्या मालकांच्याकडून. नमस्कार शेतकरी मित्रो, माझे नाव संदीप सुधाकर माळी. माझे मूळ गाव सोनी आणि माझी शेती सोनी आणि बेडक या गावामध्ये आहे. सुरुवातीपासून म्हणजे साधारण 2004 पासून माझ्याकडे जबाबदारी शेतीची आली. माझं शिक्षण हे BA पूर्ण झालेलं आहे. माझी एकूण 7 एकर द्राक्षबाग आहे आणि याच्या अगोदर आम्ही ज्योती ही व्हरायटी नवीन लॉन्च केली आणि तिचं रिझल्ट पण खूप चांगले आले. लोकांना त्याची चव आणि किपिंग क्वालिटी खूप चांगली आहे त्याची. आता माझ्याकडे RK, माणिक चमन, गोविंद, सुपर अशा व्हरायटी आहेत. 2006 ते 8 पासून मी DG एक्सपोर्ट या कंपनीला एक्सपोर्ट सर्व माझी 100% प्लॉट माझे हार्वेस्टिंग करतो आणि तेव्हा सुद्धा मला 90 ते 100 रुपये किलो, आज अखेर सुद्धा 100 रुपये किलो पण रेट आपले चालू आहेत. बेडक या गावामध्ये तिथं सगळा पूर्ण पट्टा हा बेदाना पट्टा होता, पण तिथं मार्केटिंगची सुरुवात आम्ही केली आणि त्यामुळं आमचे जे शेजारी आहेत त्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळालं. त्यांनी माझ्या माणिक चमन व्हरायटीमध्ये एक नवीन व्हरायटी किंवा असं म्हणावं लागेल की वेगळं पण त्या झाडावरती वाटल्यानंतर ते झाडाचं एक 4 वर्ष ऑब्झर्वेशन केलं. परत एक 2 वळी त्याच्यामधून आम्ही ग्राफ्टिंग केल्या. त्याचं एक 4 वर्ष आम्ही निरीक्षण केलं. त्या व्हरायटीचं PGR किती लागतात, GA किती लागतो, या सगळ्याचं पाहून परत आम्ही एक 1 एकर प्लॉट मध्ये आता त्याचं ग्राफ्टिंग केलं आहे आणि ते पहिल्या वर्षाचं आहे. त्या व्हरायटीचं आम्ही रेग्युलर जे आपण बाकी व्हरायटीचं सपिंग करतो त्या पद्धतीने सपिंग केलं. फ्रुटफुलनेस त्याला खूप चांगला आहे. दुसरी गोष्ट त्याला GA आणि PGR खूप कमी लागतात. असं काही नाही की बाकी व्हरायटीला PGR जास्त द्यावं लागतं. त्याच्या व्हरायटीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे क्रंचनेस खूप चांगला आहे. व्हरायटीमध्ये आम्ही जास्तीत जास्त इलॉंगेशन 55 ते 57 mm पर्यंत पाहिलं आहे. यावर्षी पण तेवढी लांबी मिळण्याची अपेक्षा आहे. आता तो प्लॉटची साधारण एक 90 ते 95 दिवस झालेले आहेत. सध्या मार्केटमध्ये अनेक व्हरायट्या द्राक्षाचे व्हरायटी लॉन्च होत आहेत. त्याचमध्ये आता नवीन व्हरायटी लॉन्च होत आहे. त्याबद्दल थोडक्यात आपल्याला संदीप भाऊ माहिती सांगतच आहेत. त्याचबरोबर या व्हरायटीची वैशिष्ट्य काय आहेत ते सुद्धा संदीप भाऊने सांगितलेलं आहे. सध्या व्हरायटीचे नामकरण काय केलेलं आहे ते जाणून घेऊया थोडक्यातच संदीप भाऊ यांच्याकडून. या व्हरायटीचे नाव आम्ही जम्बो अनुष्का असं ठेवले आहे. कारण जम्बो म्हणजे त्याची फुगवट आणि इलॉंगेशन एवढं आहे की जम्बो सारखे आहे, त्यामुळे त्याचं नाव जम्बो अनुष्का असं आम्ही ठेवलं आहे. संदीप भाऊ, ह्या व्हरायटी थोडक्यात आपण असं वैशिष्ट्य सांगा. वैशिष्ट्य म्हणजे याचा फुटफुलनेस खूप आहे आणि झाडावरती 20-25 जरी बंच ठेवले तरी आपल्याला 16 ते 18 किलो माल निघायला काहीच अडचण नाही. किपिंग क्वालिटी एवढी आहे की म्हणजे याचा साधारण 120-130 दिवसापर्यंत बाकी व्हरायटींचा माल टिकतो किंवा झाडावरती परत लूज पडायला पडतो. पण ह्या व्हरायटीचं एवढं वैशिष्ट्य आहे की तुम्ही 5-5.5 महिने जरी झाडावरती माल राहिला तरी ह्या व्हरायटीचा अजिबात काही मनी खराब होत नाही. मनीगळ काय सुद्धा होत नाही किंवा किपिंग क्वालिटी चांगली आहे, अजिबात खराब होत नाही. किपिंग क्वालिटी 1 नंबर आहे. त्याचबरोबर आवरेज सुद्धा ह्याचा व्हरायटी किपिंग क्वालिटी चांगली असल्यामुळे भरपूर असतो. हो. आणि या व्हरायटीचं वैशिष्ट्य आणखी एक म्हणजे जे एक्सपोर्टर ह्या व्हरायटीला पाहून गेले ते सगळ्यांना त्यांनी मान्यता दिली आणि हार्वेस्टिंग करायला तयार आहेत. सध्या ही आपली जम्बो व्हरायटी एक्सपोर्ट साठी सुद्धा एक्सेप्ट केलेली आहे. हो, खूप चालणार. संदीप भाऊ, म्हणजे सध्या हे आपल्या जम्बो अनुष्काला एक्सपोर्टने सुद्धा मान्यता दिलेली आहे. हो, माझ्या मते 3 ते 4 एक्सपोर्टर आलते, त्यांना ही व्हरायटी पसंत आहे. म्हणजे एक्सपोर्ट साठी भरायला सुद्धा तयार आहेत. ते आणि ह्याचा आता गेल्या वर्षी आपल्याला हायेस्ट रेट काय मिळाला आपल्या ह्या व्हरायटी साठी एक्सपोर्ट साठी? आता हा कसं प्लॉट जास्त पूर्वी जास्त मोठा नव्हता, अर्धा एकर किंवा असाच होता. तरी पण त्याला 300 ते 350 रुपये लोकलला मिळाले. ते प्लॉट लोकलला 300 ते 350 रुपये हायेस्ट मिळाला.